आज आपण या ठिकाणी रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मधील सर्क्युलर मोशन या टॉपिक बद्दल बोलणार आहोत आणि याची सुरुवात आपण काही एग्जांपल्स पासून करूयात. जसे की मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, मोशन ऑफ फॅन, मोशन ऑफ कार ऑन अ सर्क्युलर ट्रॅक, मोशन इन merry-go-round, motion of satellite around the earth, motion of earth around the sun. या सगळ्या एक्झाम्पल मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह करत आहे. म्हणून अशा टाइपच्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. सो सर्क्युलर मोशनला आपल्याला अशा पद्धतीने डिफाइन करता येईल. सर्क्युलर मोशन इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे ज्या ऑब्जेक्टची मोशन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल वरती होते त्या टाइपच्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. ठीक आहे. यानंतर आपण पाहूयात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. There are two characteristics of circular motion. First is circular motion is accelerated motion. या डायग्राम मध्ये जर आपण पाहिलं तर we can say that the particle performing circular motion changes its direction at each and every point, and we know that velocity is vector quantity, means if the direction is changing then velocity will change, and the motion in which velocity changes, that type of motion is called as accelerated motion. Right, त्या मोशनला आपण म्हणतो accelerated motion. That's why we call circular motion as accelerated motion. And the second characteristics is circular motion is periodic motion. Circular motion is periodic motion. We know that the motion which repeat itself after some time interval, we call that type of motion as periodic motion. Circular motion मध्ये पण ऑब्जेक्ट हा सेम पाथ रिट्रेस करत असतो, सेम पाथ परत रिपीट करत असतो, म्हणून या मोशनला आपण पिरियडिक मोशन असं पण म्हणतो. सो दीज आर द टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. नाउ देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. वन इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन and another is non-uniform circular motion. In circular motion, if the speed of particle remains constant, then it is called uniform circular motion. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये जर पार्टिकलचा स्पीड हा रिमेन्स कॉन्स्टंट राहत असेल तर त्या टाइपच्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Remember that we are only talking about the speed, we are not talking about the velocity, as we already know that velocity is changing in circular motion. Velocity ही circular motion मध्ये चेंज होत असते, पण त्या velocityचा मॅग्निट्यूड म्हणजेच स्पीड बद्दल जर आपण बोललो आणि तो स्पीड जर सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट राहत असेल तर त्या सर्क्युलर मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल की मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अँड द एक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. ठीक आहे. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एकच एक्सेलरेशन प्रेझेंट आहे, ते म्हणजे सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन मुळेच या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होत आहे. राईट. सो अँड द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज अलोंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. याची डायरेक्शन काय आहे? अलोंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. दॅट्स व्हाय वी कॉल इट ॲज centripetal acceleration, and the magnitude of centripetal acceleration is given by AC is equal to V square upon R, or it is equal to R omega square or V omega. Next is non-uniform circular motion. That is, in circular motion, if the speed of particle is varying
or if the speed of particle is changing, then it is called as non-uniform circular motion. ज्या मोशन मध्ये पार्टिकलचा स्पीड हा कंटिन्यूअस चेंज होत आहे, व्हॅरिंग होत आहे, ठीक आहे, तर त्या टाईपच्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. म्हणजे सपोज एक्झाम्पल घ्या की व्हेन द स्पीड of the fan is suddenly increase, then that type of motion is non-uniform circular motion. Or we suddenly switch off the fan, then the speed of that particle performing circular motion will decrease continuously, then that type of motion is also called as non-uniform circular motion. Also we can say that the motion of particle performing vertical circular motion is also an example of non-uniform circular motion. आता non-uniform circular motion मध्ये जे acceleration present असतं ते acceleration पाहण्यापूर्वी let's see the analogous quantity between translational and rotational motion. ट्रान्सलेशन आणि रोटेशनल मोशन मधले काय एनालॉगस क्वांटिटी आपण सुरुवातीला पाहूयात. ट्रान्सलेशन मोशन मध्ये डिस्प्लेसमेंटला आपण s ने डिनोट करतो आणि रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण थीटा ने डिनोट करतो. अँड द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज s वेक्टर इज इक्वल टू थीटा वेक्टर इंटू r वेक्टर. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आपण लिनियर वेलोसिटीला v वेक्टर ने रिप्रेझेंट करतो अँड v वेक्टर इज इक्वल टू चेंज इन लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. रोटेशनल मोशन मध्ये आपण अँग्युलर स्पीड ला आपण ओमेगा वेक्टर ने रिप्रेझेंट करतो and it is nothing but the d theta by dt. And the relation between linear velocity and angular velocity is v vector is equal to omega vector cross r vector. त्यानंतर आहे ट्रान्सलेशन मोशन मध्ये आपण लिनियर एक्सेलरेशन ला a वेक्टर ने रिप्रेझेंट करतो and it is nothing but change in velocity with respect to time. रोटेशनल मोशन मध्ये आपण अँग्युलर ॲक्सेलरेशनला अल्फा ने डिनोट करतो and it is nothing but the change in angular speed or velocity with respect to time. And the relation between linear acceleration आणि angular acceleration is a vector is equal to alpha vector cross r. Also the relation between linear acceleration and angular velocity and linear velocity is a vector is equal to omega cross v vector. तर या सगळ्या रिलेशनचा यूज करून आपण नेक्स्ट म्हणजेच नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये प्रेझेंट असलेल्या ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. सो इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ वेलोसिटी इज कंटिन्युअसली चेंजिंग and we know that velocity is given by velocity vector is given by v vector is equal to omega vector cross r vector. So now let's find the change in velocity with respect to time. Now let's differentiate the velocity vector with respect to time, that is dv vector by dt will be, we will get omega vector cross dr by dt plus d omega by dt cross r. Here we can write dv by dt as total acceleration present in non-uniform circular motion is equal to omega vector cross dr by dt can be written as v vector plus d omega by dt is nothing but the angular acceleration cross r vector. Right, so here total acceleration present in non-uniform circular motion will be is equal to omega cross v is nothing but the centripetal acceleration plus alpha cross r is nothing but the tangential acceleration. So in non-uniform circular motion total acceleration is nothing but the vector sum of centripetal acceleration and tangential acceleration. Right, so tangential acceleration is the acceleration which is tangent to the circular path. So this is the tangential acceleration, and centripetal acceleration we already know about this, right? It is acted along the radius toward the center, and the here a जो आहे या ठिकाणी
this A is nothing but the resultant acceleration. So in terms of magnitude, we can write this acceleration as A is equal to under root AC square plus AT square. Now वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये ॲक्सेलरेशन आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मोशन याच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. जर पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये रेडियल ॲक्सेलरेशन म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन हे दोन्हीही ॲब्सेंट असतील, म्हणजे ह्या दोन्ही ॲक्सेलरेशनच्या व्हॅल्यूज जर 0 असतील, देन द रिझल्टंट ॲक्सेलरेशन विल बी 0. ठीक आहे. आणि जर ॲक्सेलरेशनच जर नसेल तर त्या टाईपच्या मोशनला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणतो. देन ऑब्जेक्ट विल परफॉर्म युनिफॉर्म लिनियर मोशन. सपोज एका पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये रेडियल ॲक्सेलरेशन म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन 0 आहे आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे म्हणजे नॉन झिरो आहे. देन द रिझल्टंट ॲक्सेलरेशन विल बी टँजेन्शियल ॲक्सेलरेशन and tangential acceleration is responsible for accelerated motion. ठीक आहे. एक ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे जे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आहे आणि दॅट टाइप ऑफ मोशन इज नथिंग बट द ॲक्सेलरेटेड लिनियर मोशन. या ठिकाणी अँग्युलर मोशन प्रेझेंट नसणार. ऑब्जेक्ट हा फक्त लिनियर डायरेक्शनने मूव्ह करणार. सपोज एका पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये रेडियल ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन 0 आहे. म्हणजे सपोज फक्त सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असेल तर देन दॅट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. राईट. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एकच ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे, ते म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. म्हणजेच याचा अर्थ आपण असा पण काढू शकतो की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन. राईट. आणि सपोज एका पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये दोन्ही ॲक्सेलरेशन प्रेझेंट असतील म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, देन दॅट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन and the resultant acceleration is given by A is equal to under root AR square plus AT square. Now let's talk about the force present in circular motion. We know that the acceleration responsible for circular motion साठी जे acceleration responsible आहे ते acceleration आहे centripetal acceleration, that is AC. Right. So centripetal acceleration is responsible for circular motion and the force which providing this acceleration, this centripetal acceleration is called as centripetal force. म्हणजे ज्या फोर्समुळे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आणि या सेंट्रिपिटल फोर्सला आपण अशा पद्धतीने डिफाइन करू शकतो. द फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the radius toward the center is called as centripetal force. Centripetal force चा formula is given by Fc is equal to m into centripetal acceleration, mass into acceleration. Right. So if you put the value of centripetal acceleration, then we will get centripetal force is equal to mv square upon r is equal to mr omega square is equal to mv omega. So these are the different formulas of centripetal force. Centripetal force is real force. याला आपण रियल फोर्स असं म्हणतो बिकॉज या फोर्सचं जे ओरिजिन आहे ते आपण प्रत्येक सिच्युएशन वाईज सांगू शकतो की हा फोर्स कसा ओरिजिनेट झाला आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, रियल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये प्रेझेंट असतो. और वी कॅन से centripetal force is considered in inertial frame of reference. Now let's see the work done by centripetal force. Work done by centripetal force. आपल्याला माहिती आहे work done चा फॉर्म्युला, work done is nothing but the force into displacement. या ठिकाणी जर पाहिलं सर्क्युलर मोशन मध्ये फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड द सेंटर along the radius and displacement is
in tangential direction. Displacement is along the tangent, right? So the angle between force and displacement is 90 degree. Force and displacement मध्ये हा angle 90 degree आहे. So we can write this as, in terms of magnitude, work done will be Fs cos theta, right? So theta in this case is 90 degree, so W is equal to Fs cos 90, and value of cos 90 is 0. Therefore work done by the centripetal force is 0. Centripetal force कडून जे वर्क डन होतं ते किती असतं? 0. This is why the satellite revolving around the earth does not need any kind of fuel. म्हणजे सॅटेलाइट जे अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व करत असतात त्या सॅटेलाइटला एक्स्ट्रा फ्युएलची गरज नसते, कारण की वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स इज 0. यानंतर आपण पाहूयात वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स कसा प्रेझेंट असतो. फर्स्ट आहे इन a particle tied to a string and whirled in a horizontal circle. Then the tension in the string will be the centripetal force. Second is if vehicle taking a turn on a level road. If vehicle is taking turn on level road, then the frictional force between the tire and road will act as a centripetal force. Third is a vehicle on a speed breaker. So in this case weight will be act as a centripetal force. Revolution of earth around the sun. In this case the gravitational force will act as a centripetal force. When electron revolving around the nucleus, in this case Coulomb attraction will be act as centripetal force. And a charged particle describing circular path in magnetic field, in this case magnetic force will act as a centripetal force. So these are the different example of centripetal force and different situation in which centripetal force is present. म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्सचं नेचर चेंज होतं आणि त्या फोर्सचं ओरिजिन आपण या ठिकाणी सांगू शकतो. पण एक असा पण फोर्स सर्क्युलर मोशन मध्ये प्रेझेंट असतो ज्याचं ओरिजिन आपल्याला सांगता येत नाही. तो फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. And we can define this centrifugal force as the force acting on particle performing circular motion which is along the radius and directed away from the center. its direction ही along the radius आहे and it is directed away from the center आहे. That's why we call this type of force as centrifugal force. Centrifugal force ला आपण सुडो फोर्स असं पण म्हणतो. याला आपण म्हणतो सुडो फोर्स किंवा आपण याला नॉन रियल फोर्स असं पण म्हणतो. कारण या फोर्सच्या मागचं ओरिजिन आपल्याला सांगता येत नाही, म्हणून आपण याला नॉन रियल फोर्स म्हणतो. अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स इज सेम ॲज मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, बट डायरेक्शन ऑफ centrifugal force is just opposite to the centripetal force. Also remember that centripetal force is present in inertial frame of reference and centrifugal force is present in non-inertial frame of reference. Because of this, centripetal force and centrifugal force do not form action-reaction pair. Now let's see the example of centrifugal force. First is bulging of earth at equator and flattening at the poles is due to the centrifugal force, right? Next is when a bucket full of water is rotated in vertical circle at a particular speed so that water does not fall. This is also because of centrifugal force. Next is a centrifugal machine is used in chemical labs is also based on the principle of centrifugal force. Also, when a car in motion
takes a sudden turn towards the left, a passenger in car experiences an outward push to the right. This is also because of the centrifugal force. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर मोशन, त्याची डेफिनेशन, सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे टाइप्स आणि सर्क्युलर मोशनमध्ये प्रेझेंट असणारे ॲक्सलरेशन आणि फोर्स याबद्दल पाहिलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काही ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.